तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 8वा विषय मराठी यामधील पाठ क्रमांक 3 लाखाच्या कोटीच्या गप्पा, लेखक वसंत जोशी या पाठाचा दुसरा भाग आता आपण बघणार आहोत। या पूर्वीच्या भागामध्ये आपण बघितलं की एक म्हातारा आणि दुसरा तरुण हे दोघेही प्रवासी रेल्वेने मुंबईला जायला निघालेले असतात आणि मध्येच इगतपुरी स्टेशनला काही तांत्रिक अडचणीमुळे रेल्वे जी आहे ती बंद पडते आणि मग हे दोघेही प्रवासी प्लॅटफॉर्मवर उतरतात आणि त्या ठिकाणी ते गप्पांमध्ये रंगतात आणि त्यांच्या लाखा कोटीच्या गप्पा हे ऐकून आजूबाजूचे प्रवासीसुद्धा आणि मग ज्या वेळेला 3 तास ही गाडी इगतपुरी स्टेशनला खोळंबते, अडकून पडते, त्यानंतर घोषणा होते की गाडी चांगली झालेली आहे आणि ती पुढच्या प्रवासाला निघणार आहे। ही घोषणा ऐकताच हे दोघेही प्रवासी आपल्या डब्यामध्ये शिरतात। इगतपुरी स्टेशन सोडल्यानंतर गाडी पुढच्या प्रवासाला निघते आणि केव्हा तरी कल्याण स्टेशनला ती येते। पुढे लेखक म्हणतात की केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं, त्या 2 प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला। त्यानं आपल्या सीटखाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं। बापरे, त्याची बॅग तिथे नव्हती। त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं, ए, माझी बॅग कोणीतरी पळवली, तुझी पण दिसत नाही। म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला। आता काय करायचं? दोघेही किंचाळले। की आपण बघितलं की काका आणि पुतण्या हे दोघंही इगतपुरी स्टेशनवरून आपापल्या डब्यांमध्ये शिरतात आणि गाडी जी आहे ती पुढच्या प्रवासाला लागते आणि ज्यावेळेला गाडी कल्याण स्टेशनवर येते त्या या 2 प्रवाशांपैकी म्हणजे एक म्हातारा आणि दुसरा तरुण, तर तरुण प्रवासी जो आहे तो जागा होतो आणि तो आपल्या सीटखाली आपल्या बॅगा सुरक्षित आहे किंवा नाही ही बघतो, तर त्याला त्याची बॅग दिसत नाही आणि तो दचकतो की बापरे, माझी बॅग तर इथे दिसत नाही। म्हणून तो त्या म्हाताऱ्या प्रवाशाची बॅगसुद्धा बघतो आणि त्याला काय दिसतं की म्हाताऱ्या प्रवाशाची ही बॅग तिथे नव्हती। म्हणून तो त्या म्हाताऱ्या प्रवाशाला म्हणजे त्याच्या काकांना तो उठवतो आणि तो त्यांना म्हणतो की हे माझी बॅग कोणीतरी चोरांनी पळवलेली दिसते आणि तुझी पण बॅग तिथे दिसत नाही, म्हणजे ती सुद्धा कोणत्या तरी चोरट्यांनी पळवलेली दिसते। हे सर्व ऐकून म्हातारा प्रवासी आणि तरुण प्रवासी हे दोघंही काय होतात? किंचाळतात, ओरडतात। किंचाळणे म्हणजे ओरडणं। त्या दोघांमधले चाललेला हा जो संवाद आहे हे सर्व समोरच्या बाकावर बसलेला एक म्हातारा प्रवासी जो आहे तो ऐकत असतो आणि समोरच्या बाकावर बसलेला जो एक म्हातारा प्रवासी असतो तो त्यांना म्हणतो की तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं 3 टायरमधून प्रवास करणंच योग्य नाही। इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगांमधून किती रकमा आहेत हे उघड मोठ्या तरी भामट्यांनी ऐकलं असणार, त्यानंच तुमच्या बॅगा पळवल्या। तर समोरच्या बाकावर बसलेला जो म्हातारा प्रवासी असतो की या दोघांचा जो घाबरलेला जो अवतार आहे तो बघून तो त्यांना म्हणतो की तुमच्यासारख्या श्रीमंत माणसांनी अशा सर्वसाधारण रेल्वेमधून प्रवास करणंच योग्य नाही। इगतपुरी स्टेशनवर गाडी थांबलेली असताना तुम्ही तुमच्या बॅगांमध्ये किती रकमा आहेत, आपल्याकडे किती पैसा आहे हे मोठमोठ्याने बोलत होतात आणि हे सर्व हा जो वार्तालाप आहे, या ज्या गोष्टी आहेत त्या आजूबाजूचे जे प्रवासी आहेत ते सर्व ऐकत होते आणि हे सगळं कोणत्या तरी भामट्याने म्हणजे चोरट्याने ऐकलेलं असणार आणि त्यांनीच तुमच्या बॅगा पळवल्या असं समोरच्या बाकावर बसलेला म्हातारा प्रवासी त्यांना म्हणतो। मग पुढे तो म्हणतो की आता बसा हरी हरी करत, तुमची जाम नुकसानी झालेली आहे।
कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी आता करा, बॅगा अजून सापडतील. मग पुढे तो त्यांना असा सल्लाही देतो आणि खंतसुद्धा व्यक्त करतो की कोणत्या तरी चोरट्यांनी तुमच्या या बॅगा पळवलेल्या आहेत, म्हणून आता बसा हरिहरी करत. हरिहरी करत बसणे म्हणजे झालेल्या नुकसानाबद्दल पुन्हा पुन्हा खंत करीत बसणे. आणि तुमची जाम नुकसानी झालेली आहे, म्हणजे तुमचं खूप मोठं नुकसान यामध्ये झालेलं आहे, कारण तुमच्या लाखाच्या कोटीच्या रकमा असलेल्या बॅगा या चोरट्यांनी पळवलेल्या आहेत. आणि पुढे तो त्यांना असा सल्ला देतो की तुम्ही जर कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांच्या चोरींची तक्रार जर केली तर तुम्हाला अजूनही त्या बॅगा सापडू शकतील, असा सल्लासुद्धा हा समोरच्या बाकावर बसलेला म्हातारा प्रवासी त्यांना देतो. पुढे तो म्हणतो की आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी तरी पैसे आहेत ना, की मी देऊ. मग पुढे तो त्यांना असं म्हणतो की तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतचे पैसे तरी आहेत का, कारण तुमच्या पैशांनी भरलेल्या बॅगा ज्या आहेत त्या तर चोरी गेलेल्या आहेत, त्यामुळे तुमच्याकडे आता पैसे आहेत किंवा नाही असं सुद्धा तो त्यांना विचारतो. आणि ते पैसे मी देऊ का असं सुद्धा तो त्यांना विचारतो. पुढे राजा म्हणजे त्यापैकी या 2 प्रवाशांपैकी ज्यांच्या बॅगा चोरीत गेलेल्या आहेत त्यापैकी तरुण प्रवासी त्यांना म्हणतो की नको नको, पैशाची गरज नाही, माझ्याकडे 3-4 रुपये आहेत, त्यात आमचा चहाचा खर्च भागेल. तो तरुण प्रवासी म्हणाला. की जो राजा आहे, जो तरुण प्रवासी आहे, तो त्या म्हाताऱ्या माणसाला म्हणतो, म्हाताऱ्या प्रवाशाला म्हणतो की नको नको, मला काही पैशाची वगैरे गरज नाही, माझ्याकडे 3-4 रुपये आहेत, त्यात आमचा चहाचा खर्च भागेल, असं तो तरुण प्रवासी म्हणतो. पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचायत होणार. त्यात माझ्या मिशा होत्या, आता शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार. तो म्हातारा प्रवासी म्हणाला. की राजा म्हणजे तरुण प्रवासी आणि त्या म्हाताऱ्याचा संवाद झाल्यानंतर जो म्हातारा प्रवासी म्हणजे जो काका आहे तो म्हणतो की आपल्या बॅगा गेल्यामुळे आपली खरी पंचायत आता पुढे होणार आहे, कारण त्या बॅगेमध्ये काय होतं, माझ्या मिशा होत्या आणि आता शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा मला घ्याव्या लागतील. शिवाजी मंदिर हे काय नाट्यगृह आहे की ज्या ठिकाणी नाटकाचे अनेक शोज होतात. तर हे दोनही प्रवासी हे कुठे जाणार असतात, मुंबईला जाऊन शिवाजी नाट्य मंदिरामध्ये जाणार असतात. त्या ठिकाणी त्यांचा नाटकाचा एक शो असतो आणि म्हणून तो जो म्हातारा प्रवासी आहे तो म्हणतो की गेल्या गेल्या मला काय घ्याव्या लागणार आहेत, मला माझ्याकरिता मिशा विकत घ्याव्या लागणार आहेत आणि तो उगाचाच 10 रुपयाचा दंड त्यामुळे मला बसणार आहे, म्हणजे माझे उगाच 10 रुपये खर्च होणार आहे, असं तो म्हातारा प्रवासी म्हणतो. मग हे सर्व ऐकून तो जो म्हातारा प्रवासी आहे त्यांच्या पुढच्या बाकावर बसलेला तो त्यांना विचारतो, म्हणजे तुम्ही आहात तरी कोण, तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात, कोट्यावधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे. समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला. की हे सर्व ऐकून समोरच्या बाकावर बसलेला जो म्हातारा प्रवासी आहे तो सुद्धा आश्चर्यचकित होतो की अरे हे कसे लोक आहेत की यांच्या कोटी कोटीच्या रकमा या चोरट्यांनी पळवलेल्या आहेत, पण यांना त्याची चिंता तर दिसतच नाही, परंतु एक वेगळीच चिंता त्यांच्या पुढे असलेली तो प्रवासी ऐकतो. की ज्यावेळेला काका म्हणतात की मला आता काय घ्याव्या लागणार आहेत, नव्या मिशा विकत घ्याव्या लागणार आहेत. मग तुमच्या एवढ्या कोट्यावधीच्या बॅगा चोरी गेलेल्या असताना सुद्धा तुम्ही एवढे शांत कसे आहात, असं जो समोरच्या बाकावर बसलेला जो म्हातारा आहे तो आश्चर्याने या दोघांनाही विचारतो.
तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठमोठ्याने हसले. तरुण प्रवासी म्हणाला, अहो आम्ही नाटकवाले, मी राजा गोसावी आणि हे शरद तळवळकर. आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं, बाकी काहीही नव्हतं. तर त्याच्या चेहऱ्यावरील म्हणजे समोरच्या बाकावर बसलेला जो म्हातारा प्रवासी आहे त्याच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव बघून तो म्हातारा आणि तरुण प्रवासी हे दोघेही खूप मोठमोठ्याने हसायला लागतात. आणि तरुण प्रवासी त्या म्हाताऱ्याला म्हणतो की अहो आम्ही नाटकवाले आहोत, मी राजा गोसावी आणि हे शरद तळवळकर आहेत. आमच्या बॅगांमध्ये काही कोटीच्या रकमा नव्हत्यात, आमच्या बॅगांमध्ये काही फार पैसे वगैरे नव्हते. आमच्या बॅगांमध्ये फक्त काय होतं, मेकअपचं सामान होतं जे आम्ही नाटकामध्ये वापरतो. तर हे सर्व सामान हे चोरी गेलेलं होतं आणि त्यामुळे आमच्या बॅगा जरी चोरी गेल्या तरी आम्हाला त्याचं काहीही काळजी वाटत नाही, कारण त्या बॅगांमध्ये मेकअपच्या सामानाशिवाय काहीही नव्हतं. मग तो जो म्हातारा प्रवासी आहे तो पुन्हा त्यांना विचारतो की मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखाच्या कोटीच्या गप्पांचं काय, ते तुम्ही काय की तुम्ही इगतपुरी स्टेशनवर मग जे बोलत होतात मोठमोठ्याने हसून, मोठमोठ्याने ज्या चर्चा तुम्ही लाखा कोटीच्या चर्चा जे करत होतात, लाखा कोटींच्या रकमांबद्दल जे काही बोलत होतात, तर त्याचं काय, असं तो म्हातारा प्रवासी त्या दोघांनाही विचारतो. तर त्यावर तरुण प्रवासी जो आहे म्हणजे राजा गोसावी जे आहेत ते त्याला म्हणतात, ते तुम्ही खरंच मानलत की काय? अहो आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो. की तो जो तरुण प्रवासी आहे राजा गोसावी त्या म्हाताऱ्याचं हे जे औत्सुक्य आहे की उत्सुकता आहे की तुम्ही कोण आहात हे त्याला जाणून घ्यायचं होतं या दोन व्यक्तींबद्दल. तर त्याचा हा वार्तालाप ऐकून तो त्याला उत्तर देतो की हे सर्व काही तुम्ही खरं मानलत की काय? अहो आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी, केवळ टाईमपास म्हणून काय करत होतो, आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल म्हणजे काय, सराव, आम्ही प्रॅक्टिस करत होतो आमच्या नव्या नाटकाची. तर अशा प्रकारे हा पाठ जो आहे तो आपण शिकलो. अत्यंत विनोदी असा पाठ आहे आणि पाठाच्या शेवटी या कथेला एक वेगळी कलाटणी मिळताना आपण बघतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी पाठवलेले गुगल फॉर्म्स आणि पाठामागचे स्वाध्याय हे दोनही आपल्या वहीत नियमितपणे आपण लिहून ठेवायचे आहेत. धन्यवाद. पाठातील काही कठीण शब्दार्थ आहेत ते आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यावे.